तर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये झालेली चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे। मनोज जरांगे यांचं सरकारला आज रात्री 12 पर्यंतचा अल्टिमेटम आहे। आज मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास उद्या मुंबईला निघणार असा इशारा थेटपणे जरांगे पाटलांनी दिलाय। आम्ही शांततेमध्ये मुंबईला जाणार असं जरांगे पाटलांनी म्हटले। सरकारने आम्हाला कोणताही एक मार्ग ठरवून द्यावा असं जरांगेंचं म्हणणं आहे। मी थोड्या दिवसांचाच पाहुणा आहे, मला कधीही काही होऊ शकतं असंही यावेळी जरांगे म्हणाले। आरक्षण घेणार म्हणजे घेणारच अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी मांडली। निर्णयामध्ये बदल होणार नाही, उद्या मुंबईसाठी निघणार असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना सांगितलं। मुंबईमध्ये येण्यासाठी सरकारने आम्हाला एक मार्ग ठरवून द्यावा असंही जरांगेंनी आपल्या या म्हणण्यामध्ये मांडलं। संध्याकाळपर्यंत रस्ता सांगितला तरी सुद्धा चालेल असंही जरांगेंनी म्हटलं। आजच अंमलबजावणी करा, 3 लाख ट्रक भरून गुलाल उधळू अशी भूमिका जरांगे यांनी मांडली। मी काही दिवसांचा पाहुणा आहे असंही जरांगे यावेळी म्हणाले। मी आजारी आहे, मला कधीही काही होऊ शकतं असं जरांगे यांनी म्हटलं। मराठा कुणबी एक आहेत, हा अध्यादेश काढा ही जरांगेंची मागणी। कुठल्या मागण्या आहेत आपण बघतोय। हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करा ही एक मागणी। त्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांचे सगळे सोयरे घ्या। मराठा आंदोलकांवरती गुन्हे सरसकट मागे घ्या। आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या। माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची ही मागणी जरांगे यांनी केलेली आहे। आता जे काय बोलले त्या संदर्भात चर्चा करेल, त्या संदर्भात चर्चा करेल। वाट आपण त्याची निरोपाची 2-3 वाजता वाट बघू, 6 वाजता वाट बघू, पुन्हा आपण रात्री 10 वाजेपर्यंत वाट बघू। नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा, सरकारनं पण आणि मराठ्यांना पण, आपल्याला शांततेत 27ला सकाळी निघायचं। नाही तर म्हणतात चर्चा झाली मग काय होतंय का काय, अजिबात नाही। अंमलबजावणी झाली तर नाही जायचं, नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार। मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तरी झटतो मी आपला निरोप देतो। आता मला मॅप आला, मला पुढचं काय ज्या नियमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना। आणि आम्ही तिथंही आलोत मुंबईत, शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच येणार। त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं आम्ही शांततेत येणार। समाजाला नका विठीस धरू, माझ्या समाजाचा वाटोळ करायचा अधिकार नाही तुम्हाला।